नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. रात्री बघा गावाला आलेली, खूपच उशीर झाला यायला. नेहमीच उशीरच होत असतो मला गावाला यायला. 8 वाजलेले होते आणि आज सकाळपासून काही व्हिडिओ वगैरे काहीच बनवलं नाही आणि टाकल्या पण नाही, कारण काय ना सकाळपासून काही ना काही कामं चालू असतात आणि माझ्याकडे ना खूप हे मुलं वगैरे असतात, त्याच्यामुळे काही वेळच नाही भेटला. आता इथे बघा माझ्या किचनमध्ये मी आणि चला आता तुम्हाला थोडंफार बाहेरचं पण दाखवते. जेवण वगैरे झालं, थोडंसं आहे ना पडले ती, थोडं थकल्यासारखंच वाटत होतं आणि बाहेर खूपच ऊन लागतं आणि थंडी खूप आहे इकडे गावाला. आता हे बघा माझ्या किचनमधलं आहे. आता मी नेहमी तुम्हाला सांगत असते का माझ्या किचनमध्ये अजून काही जास्त सामान नाही आहे. सामान भरपूर आणून ठेवलं आहे, पण मग अजून काही लावलंच नाही आहे, तर हळूहळू लावायचं आहे. आणि हे बघा हे असं गोण्यांमध्येच अजून ठेवलेलं आहे, इकडे तिकडे पडलेलं आहे. आणि इथे किचन ओटा वगैरे आहे या पद्धतीने. आणि इकडे तर वरती जिन्याने वरती जायचं, वरच्या रूम पण आहे. आणि चला आता मुलांचं चाललं आहे खेळ वगैरे, अजून कामं तर भरपूर बाकी आहे. आणि आता मी आली आहे हॉलमध्ये. याच्यामध्ये तांदूळ असतात किंवा मग आमचे घरचे तांदूळ असतात आणि ते तांदूळ ठेवलेले. आणि बघा आता छोटे मुलं बघा सगळे मध्ये बसेल होते. चला बाहेर गेले ते पण दाखवते तुम्हाला. आता हे हॉलमधलं आहे माझ्या. आणि त्याच्यानंतर आहे ना कपडे वगैरे खूप धुवून टाकले, बाहेर खूप ऊन आहे. आता बघा छोटे मुलं तुम्हाला दाखवते. आज संडे रविवार ना, तर सगळ्यांना सुट्टी आहे. आणि हे बघा चला प्रत्येकाने नावं सांगायचे तुमचे. हे बघा हे बघा कसे झोक्यावरती बसले, खास त्यांच्यासाठी झोका ठेवलेला आहे. आम्ही काही काढलाच नाही झोका, म्हटला जाऊ द्या म्हटलं झोका, ते बसतात ना येऊन वगैरे असे झोक्यावरती. आणि बघा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दिसत असेल. आणि इकडे पण मुलांचा खेळ चालला आहे. तिकडे आमचं जुनं घर आहे. बघा खूप सारे कपडे पोरींना धुतलेले. हे बघा चला तुमची नावं सांगायचे प्रत्येकाने आणि कितवीला आहे सांगायचे. बघा आमच्या घरची किती मुलं आहे, सांग चल तुझं नाव. माझं संतोष गायकवाड. कितवीला आहे तू? दुसरीला आहे. बघा ही खूप छान आहे, हुशार आहे. माधुरी नाव आहे तिचं. तू सांग बाळा चल. कावेरी रोहिदास गायकवाड. कितवीला आहे तू? तिसरीला आहे. कावेरी नाव आहे हिचं आणि ही मोठी बहीण आहे तिची. हां तुझं नाव सांग. ज्ञानेश्वरी रोहिदास गायकवाड. ज्ञानेश्वरी रोहिदास गायकवाड माझ्या नाती बरं का या. ही मोठी, ही 2 नंबरची आणि 3 नंबरची ही. तुझं नाव सांग बाळा काय आहे? गौरी रोहिदास गायकवाड. ही 3 नंबरची आणि त्यांचा एक भाऊ, म्हणजे 4 मुलं आहे माझ्या पुतण्याला. आणि दुसऱ्या पुतण्याची ही एक, आणि एक ते तिकडे आलाय तो दाखवते. आणि ती माझ्या पुतणीची मुलगी आहे राधिका, आणि ती माझ्या भावाची मुलगी आहे पूर्वी. आणि आत्यांचं चालू आहे वंब्या भाजायचं काम. वय बाई काडीची पेटी आणा. पायाला लय चटका बसता, चप्पल घालायला येस, म्हणजे लय ऊन आहे. इकडे या तुम्ही. बघा गावाकडे मुलं बघा कसे. चल इकडे इकडे चला इकडे बघा. त्यांना ऊन लागत नाही की त्यांना काहीच लागत नाही. इकडे बघा आंघोळ करून आलास तू. बघा त्याची मम्मी कामाला गेली आहे, कामाला म्हणजे आमच्या शेतात गेली आहे. वांगे निंदायला गेली त्याची मम्मी, आणि तो घरी आहे. आणि बघा तो आंघोळ करून आलाय मस्त. त्याची त्याने पावडर पण लावली आहे. आणि तुझं नाव सांगायचं चल. बोल. गौरव संतोष गायकवाड. बघा त्याचं गौरव नाव आहे. आणि तू आता चल काय नाव आहे तुझं सांग. मला काही समजलं नाही. शिवाजी झनकर. ऋषी शिवाजी झनकर नाव आहे याचं. हा माझ्या पुतणीचा मुलगा आहे आणि तो माझ्या पुतण्याचा मुलगा आहे. आणि हे बघा रोज इथंच सगळे मुलं असतात बरं का, सगळेचे सगळे इथेच राहतात खेळायला. आणि चला आता दाखवते अजून. धूर केलाय आत्यांनी, वंब्या भाजायला सुरुवात केली आहे. आता संपत आल्या भाजायच्या झाल्याय पण.
मिस्टरांचं चालू राहतंय काही ना काही काम. आताशी जेवण केलंय त्यांनी, मी तर जेवली बाबा लवकरच, मला नाही एवढा वेळ थांबवत. त्यांचं चाललंय काहीतरी काम तिथे. हा आता चला, त्या वंब्या भाजताय दाखवते मी तुम्हाला. नेहमी आम्ही मागच्या टायमाला पण आलो ना तेव्हा पण म्हणजे असं आत्यांनी वंब्या भाजल्या ते मस्त. आणि चला हा अजून कोणीच नाही खाल्लंय अजून वंब्या. हे बघा माझ्या सासूबाईचं काम नेहमीच असतंय ते वंब्या भाजायचं काम. आत्यानी वंब्या भाजल्या इथं. मला जेवण येईपर्यंत सगळ्याच झाल्या उरकावल्या बुतुना. सासूबाईला दिसत नाही व्यवस्थित, चालता येत नाही, तरी त्या वंब्या भाजणारच मुलासाठी. त्या आणि त्याला पाहणार होतं नाही तर आणि नाही गेली. तसं मिस्टरच भाजतात, त्यांना येतात भाजतात. पण मग त्या तोडून आणल्या ना, मग आत्यांना वाटतं आता भाजत नाही कोणी. आता खायला बघा सगळे जमा होतील मस्त. पण ती खायची मजा वेगळीच असते खरंच सगळ्यांमध्ये. चला आता सगळ्या वंब्या अजून नाही वेचेल नाही अजून. पोता घेऊन येऊ का इकडे बघा आता पोतं आणायला गेल्या, त्यांना माहिती पोतं आणलं का त्याच्यावरती गोळा करायचा, नंतर मळायचं. गोळा करून घ्या बाय राधिका. चला अजून दाखवते थोडंफार तुम्हालाही काढतो. हे बघा बाहेरून आपलं घर दिसतंय असं. झाडांना पाणी लावलंय, जरा ड्रीप चालू केलंय. आणि लिंबाचं झाड आहे मस्त छान. हे झाड आहे ना, मी ना तिकडेच तयार केलं तर लिंबाचं झाड. म्हणजे कल्याणलाच मी राहते ना, तिथंच हे झाड मी तयार केलं तर कुंडीमध्ये. आणि ते झाड ना थोडंसं मोठं झालं ना, मग मी इकडे आणलं आणि इकडे लावलंय बघा. आता ते एवढं छान झालं आणि त्याला आहे ना आता ना लिंब येतात, पण छोटे मुलं आहे ना ते लगेच तोडून घेतात. खूप छान झालंय. ड्रीप चालू केली आहे आणि दाखवते तुम्हाला ड्रीप पण. हे बघा इथे पाणी थोडंसं मस्त जातं त्याला, पण लाईटीचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळं. छान झाले झाड. लिंब असे येतात त्याला, छान आहे लिंबू पण. आणि त्याच्यानंतर आता इकडे बघा याच्यात गहू केलेला आहे आणि हा गहू अजून उशिरा येईल. तिकडे गहू आहे ना सोंगला आहे आमचा. हे बघा तुरीच्या शेंगा पण आल्या, घ्यावं लागतील भाजीसाठी थोड्याशा. गव्हाला पाणी लावलंय आणि इकडे ना हा गहू सोंगलाय बघा. घरी सोंगला, तिकडे पण त्या वावरातही होता गहू, तो पण सोंगलाय. आणि इथं बघा पाण्याचं आहे. यावर्षी खूप आंब्याला मोर आले ते, पण हे बघा कसे मरून गेले पूर्ण. सकाळीच आज ना खूपच धुकं होतं. आणि हे बघा छोटे छोटे आंबे पण आले. खूप छान आंबा आहे, म्हणजे केशर आंबा आहे हा. आम्ही विकत हुंडे आणूनच हे लावलेले. आत्यांचं काम आहे बघा, हे तुरीच्या शेंगा लावायचं काम आहे. असं आत्या शांत बसतीच नाही, काहीतरी करतच असतं. आणि ऊन तर एवढं लागतं ना. बघा छान झाडं झाले, पण मग थोडं पाण्याची प्रॉब्लेम आहे बघा. ते असं मग घरी आल्यानंतर महिन्याने अशी थोडीफार ही अशी कामं करायलाच लागतात. मग बसले मुलं मस्त खेळतात. सुट्टी असली का इकडेच राहतात ते दिवसभर. हे बघा मस्त वंब्या भाजल्या आणि त्याच्यानंतर आता त्या मळून घ्यायच्या आणि गरम गरम खायच्या.
आता इकडे आहे ना मी ना भुईमुंग केलेला आहे. तो भुईमुंग आहे ना आत्ताच पेरलाय. उन्हाळ भुईमुंग केलाय आम्ही. खूप ऊन लागतंय अवघड. हे बघा इकडे आहे ना याच्यामध्ये भुईमुंग केलाय. आत्ताशी उतरलाय तो. पाणी लावलंय वाटतं आत्ताशी दुसरंच पाणी आहे त्याला. हे बघा याच्यामध्ये. आणि ही माझी शेती आहे, नवीन घेतली मी आता. आणि तिथं म्हशी बांधल्या, म्हणजे असं जिथे जिथे सावली तिथे तिथे हे गाई गुरं बांधतो आम्ही असं सावलीला. आणि तिकडे जाऊ पण नंतर तुम्हाला तिकडचं पण दाखवते. बोर आणि विहीर आणि सोलर पण आहे तिथे माझं. बघा भरपूर आंब्याचे झाडं वगैरे लावले, पण पाण्याचं थोडंसं प्रॉब्लेम असतो ना आमच्याकडे, त्याच्यामुळे असं यायला लागतं. गावाला आलं का मग अशी कामच करायला लागतात. आता बघा सकाळचे कामं चालू होते आणि आत्ताशी मिस्टर जेवायला गेले ते. मला तर असं उन्हात फिरलं का लगेच त्रास होतो. आणि हे बघा याच्यात गहूच भरपूर केलेले आहे आम्ही. खूप म्हणजे खूप गहू केलेले. आणि चला मी तुम्हाला ना पपईचं झाड पण दाखवते. आणि त्याला पण खूप पपई आले. उन्हात गेलं का लगेच त्रास होतो मला. आणि या गव्हामध्ये ना भाजी पण आहे बघा, तुम्हाला दाखवते मी. तांदूळक्याची भाजी आहे. खूप भाजी बघा. मी पण अजून आली नव्हती, आत्ताच आली बघा इकडे. आणि बघा किती छान तांदूळक्याची भाजी आहे. तर घेईल मी नंतर थोड्या वेळाने, तोडावं लागेल. हे असं शेतातलं इकडे कसं काही ना काही असतंच. आणि चला अजून त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला मी अजून पुढचं पण दाखवते. आंब्याला तर खूपच मोर आले. ते छोटे छोटेच आंबे हे बघा अगदी. आणि आत्यांनी बघा चवळ्या लावलेल्या आहे. चवळीला चवळ्या पण आले. हे बघा आत्यांचं काम असंच असतं, असं काहीतरी करतच असतात आत्या. हे बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना, आत्या चवळ्या देतात गावावरून. हे बघा अशा चवळ्या लावतात. आणि त्याच्यानंतर वाळल्या ना मग ते वाळून एक 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 वाळल्यानंतर तशी ठेवतात ते. आणि त्या मग नंतर अशा एक लाकडानी वगैरे अशा सगळ्या ते ना तसे जोडून आणि त्याचं हे चवळ्या काढून घेतात. हे बघा. चला पुढे तुम्हाला मी दाखवते. असं गावाला आलं ना काहीतरी असतंच खाण्यासाठी. छान वाटतं पण. गावचं हवामान वगैरे खूप वेगळं असतं. छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि इथे बघा पपई लावलेली, छोटीशीच पपई लावलेली होती. आणि त्याला पपया तुम्हाला दाखवते किती आलेले. आता एकदा दोनदा आहे ना आम्ही नेले. आणि आता इथे बघू शकता, इथे ना इथली पिवळी झाली आणि इथली पिवळी झालेली. तर म्हटलं आता उद्याकडे मी त्या तोडल मला तिकडं नेण्यासाठी. आणि चला हे बघा छान पपई बघू शकता. खूप मोठी पपई आणि चव पण खूप छान आहे, गोड पण आहे. हे बघा तिकडे पण तुम्हाला दिसत असेल गहू सांगून ठेवलाय, वावरातच पडलाय. आता ते एक गोळा करायचा. आता आज आहे ना सगळे माणसं वांगे लावले. आम्ही तिकडं वांगे निंदायला गेलेले ते, त्याच्यामुळे मग आता ते त्यांचं तिकडचं काम झालं का नंतर एक ठिकाणी सगळा गहू गोळा करतील. आणि त्याच्यानंतर मशीन आलं का ते मशीनमध्ये मग काढायचं. चला पुढे पण काय व्हिडिओला कंटिन्यू असंच